न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। विकलांगता मुक्त पालघर साठी खासदार डॉक्टर हेमंत सवरा कटिबद्ध। 182 दिव्यांग बालकांची तपासणी, 62 जणांवर मोफत शस्त्रक्रिया व 40 जणांना कृत्रिम अवयव मिळणार। विकलांगता मुक्त पालघर अभियानांतर्गत 18 वर्षांपर्यंतच्या अस्थिव्यंग रुग्णांसाठी मोफत तपासणी शिबिर शनिवारी जिल्हा रुग्णालय पालघर येथे पार पडले। विष्णू सवरा सामाजिक न्यास इन्स्टिट्यूट ऑफ पेडियाट्रिक डिसऑर्डर्स मुंबई व मुस्कान चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। शिबिराचे उद्घाटन खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सवरा यांच्या हस्ते झाले। यावेळी विकलांगता मुक्त पालघरसाठी कटिबद्ध असल्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेने तसेच स्वर्गीय विष्णू सवरा यांच्या नावाने स्थापन केलेल्या न्यासाच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रमांची मुहूर्तमेढ रोवली जात असल्याचे खासदार सवरा यांनी सांगितले। या शिबिराचा जिल्हाभरातील 182 अस्थिव्यंग रुग्णांनी लाभ घेतला। यापैकी 62 रुग्णांवर ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत, तर 40 रुग्णांना कृत्रिम अवयव व सहाय्यक साधनांचे वाटप करून विकलांगतेवर मात करण्यासाठी मदत केली जाणार आहे। प्रत्येक तालुक्यातून पालघरपर्यंत मोफत प्रवास, नाश्ता, भोजन, तातडीची औषध उपचार सेवा विष्णू सवरा सामाजिक न्यासातर्फे पुरवण्यात आली। जिल्हा आरबीएसके टीमने रुग्ण संपर्क व इतर सहकार्य केले। उद्घाटन प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष भरतभाई राजपूत, मातोश्री जयश्रीताई सवरा, प्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ डॉक्टर तरल नागदा, भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबाजी काठोळे, शिवसेना जिल्हाध्यक्ष कुंदन संखे, नगराध्यक्ष उत्तम घरत, डॉक्टर मराड, डॉक्टर जयदीप भ्रमेले, भावानंद संखे, एडव्होकेट जयेश आव्हाड, वाडा नगराध्यक्षा रीमाताई गंधे, कैलास मात्रे, निशाताई सवरा आदी मान्यवर उपस्थित होते। भविष्यात पालघर जिल्हा विकलांग मुक्त करण्यासाठी सर्व प्रकारच्या विकलांगतेवर कालबद्ध कार्यक्रम राबवू, अशी ग्वाही डॉक्टर तरल नागदा यांनी दिली। अध्यक्षस्थानी असलेले भरतभाई राजपूत यांनी खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांच्या अभ्यासू वृत्तीचे कौतुक केले। शिवसेना जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांनी प्रत्येक सामाजिक उपक्रमात सोबत असल्याची भूमिका मांडली। शिबिर यशस्वी करण्यासाठी न्यासाचे स्वयंसेवक, जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर कर्मचारी, आरबीएसके टीम व आशा सेविकांचे मोलाचे सहकार्य लाभले। खासदार डॉक्टर सवरा यांनी सर्वांचे आभार मानले। वार्ताहर iNews 28 मराठीसाठी प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्टर।